माझ्या मनामध्ये एक खूप सुप्त इच्छा होती शिक्षक होण्याची. शिक्षक पण व्हायचं होतं, डॉक्टर पण व्हायचं होतं. मग त्याचं कॉम्बिनेशन म्हणून मी मेडिकल टीचर झाले. रिसर्च आणि अकॅडमिक असताना तुम्हाला अभ्यास पण खूप करावा लागायचा. माझी मुलं लहान होती ती विचारायची, आई तू नक्की विद्यार्थी आहेस का टीचर आहेस? कारण कधी बघितलं तर पुस्तक उघडून मी अभ्यास करत असायची. एखाद्या टीचरनी एक चुकीचं जर शिकवलं तर ते 100 विद्यार्थ्यांना चुकीचं शिकल्या जातात. आणि ते 100 विद्यार्थी पुढे जाऊन हजारो रुग्णांना ते सेवा देतात. खरं म्हणजे डॉक्टरच्या आयुष्यात कुठलीच चूक चालत नाही. ऑपरेशन करताना चालत नाही, पेशंटशी बोलताना चालत नाही, पेशंट मॅनेज करताना चालत नाही, विद्यार्थी शिकवतानाही चालत नाही. फर्स्ट इयरलाच तुम्हाला अॅनाटॉमी, त्या डेड बॉडीज, ते स्केलेटन हे सगळं बघायला लागल्यावर खूप काही काही मनावर परिणाम होतात, आघात होतात. ज्या दिवशी ते अतिक्रमण हटवायचं होतं तर लोक म्हणाले की पोलीस फोर्स ठेवा, अमकं ठेवा. म्हटलं काहीही होणार नाही. मी स्वतः तिथे हजर होते. माझ्या सुपरविजन खालीच ते अतिक्रमण हटवले गेले. लोकांना कल्पना दिलेली होती आधीच की असं असं आहे, तर कोणीही रेजिस्ट केलं नाही. डॉक्टर म्हटलं की आपल्याला नेहमी भीती वाटते, पण काही डॉक्टर्स असे असतात की ज्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं आणि असंही वाटतं की आपला अर्धा आजार जो आहे तो आता निघून जाणार आहे. अत्यंत कडक शिस्तीच्या म्हणून ज्या ओळखल्या जायच्या, पण त्याच वेळी तितक्याच ममत्वाने रुग्णांवर प्रेम करणाऱ्या, विद्यार्थी प्रिय अशा शिक्षिका, एक खूप मोठ्या डॉक्टर, एका खूप मोठ्या पुरस्काराच्या मानकरी आणि छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणजे डीन या पदावरनं निवृत्त झालेल्या डॉक्टर कानन येळीकर मॅम यांच्यासोबत आज आपण गप्पा मारतोय. ते 8 Hours प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये. मॅम नमस्कार. नमस्कार. मॅम मला तर आता तुमच्याबद्दल बऱ्यापैकी काही माहिती आहे, पण नवीन पिढी जी आहे, आता तुम्ही ज्यांना डॉक्टर म्हणून घडवलं त्यांची लेकरं पण आता डॉक्टर व्हायला आलेली आहे. त्याच्यामुळे मधला जो एक पूल आहे त्या सांध्यावर मला पहिला प्रश्न विचारायचा तो असा की आम्हाला तुमच्याबद्दल, वैयक्तिक तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे मी वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं कधी पब्लिकली बोलत नाही, पण आता प्रेषितनी विचारलाच आहे प्रश्न आणि मला असं वाटतं की आय एम ॲट द फॅग एंड ऑफ माय लाईफ. तर काय हरकत नाही लोकांसमोर आपलं सगळं पान उघडं करून सांगायचं. तर माझा जन्म एका जिल्ह्याच्या ठिकाणी झाला, अकोला ह्या गावी, विदर्भातलं. आणि माझे वडील डॉक्टर होते, प्रॅक्टिशनर, अतिशय हुशार होते. इंदोर मेडिकल स्कूलमधनं ते ग्रॅज्युएट झाले होते. आणि आई माझी PhD होती. आणि नंतर माझ्या आई आमदार सुद्धा होत्या 10 वर्ष. अरे वा. म्हणजे राजकारणात सुद्धा त्या गेल्या. आणि त्यानंतर वडील सुद्धा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 30 वर्ष जवळजवळ कारभार पाहिलाय. तर असं कौटुंबिक बॅकग्राऊंड माझं होतं. आणि मी माझं शालेय शिक्षण अकोल्यालाच झालंय. आणि मग वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण जे घेतलं त्या काळामध्ये विदर्भात एकच मेडिकल कॉलेज होतं, ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर. तर आता आमच्या नागपूर मेडिकल कॉलेजला 75 वर्ष झालेत. नुकतंच त्याचं प्लॅटिनम इयर म्हणून आपण साजरं केलेलं आहे, म्हणजे 1947 साली, म्हणजे स्वातंत्र्याचं वर्ष आणि आमच्या कॉलेजचा जन्म एकाच वर्षी झालाय. तर अशा त्या इन्स्टिट्यूटमध्ये माझं MBBS आणि MD गायनॅक असं शिक्षण झालंय. पूर्ण शिक्षण तुमचं तिकडे झालं एकाच कॉलेज. छत्रपती संभाजीनगरला कधी येणं झालं? लग्नाचा योगायोग. डॉक्टर अविनाश येळीकर यांच्याशी माझा विवाह झाला 1981 साली. आणि त्या अनुषंगाने मी औरंगाबाद शहरात आले. सरांची भेट वगैरे कशी झाली? म्हणजे थेट असा कांदे पोह्याचा कार्यक्रम होता? कांदे पोह्याचा नाही, आमच्याकडे जेवणाचा कार्यक्रम म्हणतात त्याला. तर ट्रॅडिशनली मुलगी बघायला येणे, तिथे बसणे दिवसभर आणि जेवण वगैरे करून जाणे आणि मग नंतर निर्णय देणे आणि मग लग्न ठरणे, अशा त्या सगळ्या प्रोसेसमधनं मी गेले आणि फायनली आमचं लग्न ठरलं. विदर्भ आणि मराठवाडा, आता मी पण विदर्भातलाच आहे. सो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी काही चालीरीतींचा थोडासा असा फरक आहे. कसं सामावून घेतलं तुम्ही इकडे? नाही, ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रात म्हणजे अगदी 50 किलोमीटर अंतरामध्ये सुद्धा चालीरीती बदलतात. करेक्ट. आता हे तर मी 350 किलोमीटरवरनं इकडे आलेले होते.
आणि बराचसा फरक आहे. विदर्भ स्वतःला जरा सुशिक्षित आणि पुढारलेला समजतो आणि त्या मानाने त्यावेळेस 80 साली हा मराठवाडा सगळेजण मागासलेले असं वगैरे म्हणायचं. असे म्हणायचे. Correct. पण आता हा सगळा निर्णय त्या काळी वडील मंडळी घेत होते. माझे वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांना माणसांची, कुटुंबांची पारख चांगली होती असं मी आज म्हणू शकते आणि त्यांनी पारख केली डॉक्टर अविनाश येळीकरांची. तेव्हा ते MS करत होते, पण त्यांच्यात त्यांना एक स्पार्क दिसला की काय हा मुलगा पुढे जाईल, खूप मोठा होईल वगैरे, आणि म्हणून मग ते असं लग्न ठरलं आणि झालं. मग तुम्ही शासकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात जॉईन होणं ज्याला म्हणतात हो. ते कधी झालं? ऍक्च्युली माझं लग्न झालं तेव्हा माझं शिक्षण सुरू होतं MDचं. MD करत होता. आणि मी नागपूरला होते आणि सर आंबेजोगाईला MS करत होते आणि डिस्टंट मॅरेज म्हणायला हरकत नाही आजच्या काळात. आजची पिढी म्हणते. MD झाल्यानंतर काय करावं म्हणून मग मी औरंगाबादला आले आणि माझ्या मनामध्ये एक खूप सुप्त इच्छा होती आणि ते म्हणजे शिक्षक होण्याची. अच्छा. तर मग शिक्षक पण व्हायचं होतं, डॉक्टर पण व्हायचं होतं. मग त्याचं कॉम्बिनेशन म्हणून मी मेडिकल टीचर झाले आणि म्हणून मी महाविद्यालयामध्ये जॉईन केलं, शासकीय वैद्यकीय. आणि तेव्हा काय पोस्ट होती तुमची? असिस्टंट प्रोफेसर, लेक्चरर म्हणून. अगदी खालची, म्हणजे सगळे बॉस लोक होय. आपल्या डोक्यावर बसायचे अशी ती पोस्ट होती. असिस्टंट प्रोफेसर ते डीन, हो. अधिष्ठाता, हा खूप हो. मोठा प्रवास आहे. होय. या प्रवासामधले टप्पे काय काय होते आणि आठवतात काही असे खास? टप्पे म्हणजे आता एक टिपिकल प्रमोशन असतं. तर आमच्याकडे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करत असताना आमच्या पुढे बरेच आव्हानं असतात. 3 फ्रंट्सवर आम्ही कामं करतो. एक तर क्लिनिकल म्हणजे पेशंट्स मॅनेज करणं, Correct. दुसरं म्हणजे अकॅडमिक म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं, आणि तिसरं म्हणजे Administration. रिसर्च. अच्छा, रिसर्च म्हणून. आणि तर ह्या 3 टप्प्यांमध्ये जो चांगलं करत जाईल त्याचं प्रमोशन्स लवकर व्हायचे. तर ओके. माझ्या अगदी शॉर्टेस्ट टाइम मध्ये मी प्रोफेसर झाले आणि विभाग प्रमुख पण झाले. आणि हे सगळं करत असताना, रिसर्च आणि अकॅडमिक असताना तुम्हाला अभ्यास पण खूप करावा लागायचा. होय. म्हणजे माझी मुलं लहान होती ती विचारायची, आई तू नक्की विद्यार्थी आहेस का टीचर आहेस? कारण कधी बघितलं तर पुस्तक उघडून मी अभ्यास करत असायची. आणि त्या काळात मला लायब्ररीचं खूप महत्त्व कळलं Correct. की मी तासनतास, म्हणजे मधला वेळ मिळाला की मी लायब्ररीतच बसायची. आणि त्या काळामध्ये गुगल, इंटरनेट, मोबाईल, कॉम्प्युटर्स हे नव्हते. त्यामुळे जे काय होतं ते लायब्ररीतली पुस्तकं. त्यामुळे तिथे बसून जास्तीत जास्त वेळ घालवून मी माझा अभ्यास करायची. आणि त्या प्रमाणात, कारण मुलांना मेडिकल नॉलेज देणं हे खूप जिकिरीचं काम आहे. एखाद्या टीचरनी एक चुकीचं जर शिकवलं तर ते 100 विद्यार्थ्यांना चुकीचं शिकल्या जातात आणि ते 100 विद्यार्थी पुढे जाऊन हजारो रुग्णांना ते सेवा देतात. तर त्यामुळे आम्हाला एवढीही चूक चालत नाही. खरं म्हणजे डॉक्टरच्या आयुष्यात कुठलीच चूक चालत नाही. ऑपरेशन करताना चालत नाही, पेशंटशी बोलताना चालत नाही, पेशंट मॅनेज करताना चालत नाही, विद्यार्थी शिकवतानाही चालत नाही. त्यामुळे यू ऑलवेज हॅव टू बी अलर्ट. Correct. जसं आपण हाय अलर्ट म्हणतात तसं. आणि युअर हेड हॅज ऑलवेज टू बी ऑन युअर शोल्डर्स. म्हणजे असं गफलत राहून चालत नाही. तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना साधारणतः 20च्या वर रिसर्च पेपर लिहिलेत ना मॅम? नाही, माझे 100 झाले. 100 झाले? बापरे बापरे. 100 गाठली. आणि प्रत्येक रिसर्च पेपर हा एक नवा शोध असू शकतो. होय होय. मग एवढा अभ्यास करायचं? आता खरं म्हणजे मी माझं थोडंसं शेड्यूल सांगते तुम्हाला, कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग यू हॅव टू बी एक्स्ट्रॉर्डनरी. मग एक्स्ट्रॉर्डनरी कसं आहे, सगळ्यांना 24 तास मिळतात, बट सम पीपल बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. बाकीचा आपण एक सर्वसाधारण नागरिक राहतो. तर ते का? कारण की युटिलायझेशन ऑफ टाईम, त्या 24 तासातलं तुम्ही वेळ चांगल्या प्रकारे कसा युटिलाइज करू शकता, वापर करू शकता, त्याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. तर मी नेहमी सांगते की मी जवळजवळ 3 सत्रात काम करायची. पहाटे 5:30ला उठून आपलं वैयक्तिक व्यायाम, एक्सरसाइज जे काय असेल ते, लगेच 6 ते 9 घरातली कामं बाकीची, म्हणजे जी सगळ्यांनाच करावी लागतात. आणि स्त्रियांना तर यातनं बिलकुल सुटका नाही. तुम्ही डॉक्टर असा, कुठल्याही पदाला असा, घर शेवटी तुम्हाला मॅनेज करावं. आणि आनंदाचं काम असतं ते, कारण बाय नेचर वी आर मेंट फॉर दॅट. तर नंतर 9 ते 5 माझं कॉलेजचं काम असायचं. हे झालं दुसरं सेशन. संध्याकाळी 5 ते 9 परत मुलं.
त्यांचा अभ्यास, त्यांचा खेळ, त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं काही शॉपिंग वॉटेवर, आणि 9 ते 12 परत माझा वैयक्तिक वेळ असायचा आणि तो मी ह्या रिसर्च आणि अभ्यासाला द्यायची. मग तेव्हा मात्र साधारण एकदा आपली तंद्री लागली अभ्यासाला की लागली. सगळ्यांना समजायचं आता आईला डिस्टर्ब न केलेलं बरं. मॅम, तुम्ही 3,000-3,500 विद्यार्थ्यांच्या शिक्षिका आहात, अंडर ग्रॅज्युएट, हो. आणि ग्रॅज्युएशनची साधारणतः 500 विद्यार्थी झाले असतील. पोस्ट ग्रॅज्युएट 500च्या वर. पीजीचे हो, झालेत हो, 500. हो. विद्यार्थी जेव्हा मेडिकल कॉलेजला येतो, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येतो, तेव्हा त्याची मानसिकता काय असते? बर्डन असतं खूप सारं त्याच्यावर. आता कसं आहे, हे विद्यार्थी सुद्धा कालानुरूप बदलत चालले. आता माझा जवळजवळ 36 वर्षांचा अनुभव आहे. सुरुवातीला जे विद्यार्थी होते आणि तेव्हा ऍडमिशन्स पण रिजनल व्हायच्या, म्हणजे आपल्याच भागातले विद्यार्थ्यांना UG PG मिळायचं. तर त्यांना आमच्याबद्दल असं खूप एक कोहिजन होतं, प्रेम होतं, बॉन्डिंग होतं. कारण की ते पुढच्या आयुष्यात मराठवाड्यातच कुठेतरी सेटल व्हायचे आणि खूप म्हणजे आयुष्यभर आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचो. त्यांनी हॉस्पिटल उघडलं, आम्हाला जावं लागायचं वगैरे. नंतर जे आता हे झाले ऑल इंडिया ॲडमिशन्स झाल्या होय. 2000 साला नंतर, तर त्याच्यात काय व्हायला लागलं की महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी आले. तर त्या विद्यार्थ्यांना टीचर्सबद्दल म्हणा किंवा अभ्यासाबद्दल तेवढी गोडी नसते. त्यांना काही सम ऑफ देम आर जस्ट प्रेशराइज्ड बाय द पेरेंट्स की मेडिकलला जायचं आहे म्हणून जा. मग त्यांचे प्रश्न सगळे वेगळे असतात. आणि विद्यार्थी जेव्हा MBBSच्या ॲडमिशनला येतो तेव्हा तो खूप नवखा असतो. आणि खरं म्हणजे म्हणतात की प्रायमरी शाळेमधली टीचर ही जास्त खुश असते, कारण की ते मुलं रॉ असतात. तर त्यांना जे तुम्ही शिकवाल ते आयडियल असतं. तसं हे MBBSचे मुलं सुद्धा खूप भोळे भाबडे असतात, रॉ असतात, त्यांना शिकायची इच्छा असते आणि त्यामुळे त्यांना मन लावून शिकवलं की आपल्याला पण एक वेगळं समाधान मिळतं. अर्थात काही टक्के विद्यार्थ्यांना प्रश्न असतात, हॉस्टेलमध्ये ॲडजस्ट होत नाहीत, होमसिक होतात, सारखे घरची आठवण येते, अभ्यासात लक्ष लागत नाही, मग काही कमी मार्क्स मिळतात. तर आम्ही साधारण पहिल्या 1-2 टर्म्समध्ये ज्यांचा परफॉर्मन्स कमी असायचा त्यांचा आम्ही एक वेगळा ग्रुप करून त्यांना वेगळं एक कोचिंग देत होतो. म्हणजे एकाच वेळी शिक्षिका आणि आईच्या भूमिकेत दोन्ही. अरे, आईची भूमिका तर संपतच नाही, आयुष्यभर संपत नाही. आणि आताही मला लोक तेच म्हणतात की मॅडम तुम्ही एम्प्लॉईकडे प्रोफेशनली बघायला शिका, तुमच्यातली ती आई बाजूला ठेवा. म्हटलं ती नाही, इट इज इन्सेपरेबल. कारण की ती सहानुभूती असल्याशिवाय तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचे प्रश्न समजून घेत नाही आणि तुम्ही नुसतं चाबूक लावून काम कर म्हटलं तर कामं होत. ही आत्ताची परिस्थिती झाली. जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून नागपूरला शिकायला गेलात, तेव्हाच्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असायची? 1981 साली नाही, 75 सालची माझी ॲडमिशन आहे. तर बापरे. तेव्हा काय परिस्थिती होती, तर तेव्हा मेडिकल प्रोफेशनविषयी इन जनरल सगळ्यांना खूप रिस्पेक्ट होता मनामध्ये डॉक्टरविषयी. त्यामुळे मेडिकलला ॲडमिशन मिळणं एक जरा खूप दिव्य होतं आणि ज्यांना मेडिकलला ॲडमिशन मिळाली त्यांच्याकडे बघण्याची सुद्धा दृष्टी सर्वसामान्य लोकांची वेगळी होती. म्हणजे कुटुंबात म्हणा खूप कौतुक व्हायचं. मग अशा वेळेस आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये गेलो तर ते जग खूप नवखं होतं. फर्स्ट इयरलाच तुम्हाला ॲनाटॉमी, त्या डेड बॉडीज, ते स्केलेटन, हे सगळं बघायला लागल्यावर खूप काही काही मनावर परिणाम होतात, आघात होतात. आणि आमच्यासारखे, तर मी अकोल्याची राहणारी, त्यामुळे नागपूरला मी हॉस्टेलला होते. तर हॉस्टेल पण नवीन, मेडिकल कॉलेज पण नवीन, अभ्यासक्रम नवीन, गाव नवीन, म्हणजे खूप ठिकाणी तुम्हाला कॉम्प्रोमाइज आणि ॲडजस्ट करावं लागतं. पण तो काळ जरा सोपा होता असं आता वाटतं आत्ताच्या मानाने. आणि हॉस्टेलर्सला एक आमचा ग्रुप बनवून जायचा की आपण आणि हॉस्टेलच्या म्हणजे त्या काळामध्ये सकाळी 8ला आमचं लेक्चर असायचं, तर 8 वाजता पूर्ण क्लास भरलेला असायचा. आणि आज मी बघते तर 8च्या लेक्चरला कोणी येत नाही, मोबाईलवर कळवतात विद्यार्थी टीचरला की 8च्या लेक्चरला आम्ही येत नाही. म्हणजे हा फरक झालेला आहे. बापरे. आणि टीचर्सला पण पहाटे उठून जायला आवडत नाही. मी इथे औरंगाबादला आल्यावर अनेक वर्ष 8 वाजता क्लास घेतलेला आहे. आणि लोक म्हणजे अजूनही उदाहरण देतात की येळीकर मॅडमचा क्लास 8 म्हणजे 8ला व्हायचा, पावसात सुद्धा. आणि त्या अभिमानाने सांगायचे, कारण की मॅडमला कार ड्राईव्ह करता येतं ना, पावसात सुद्धा त्या येतात. पण क्लास टीचरनी जर बुडवायला सुरुवात केली तर विद्यार्थी सुद्धा बुडवतात, हे काही नवीन नाहीये. आणि तेव्हाचे टीचर्स जरा स्ट्रिक्ट होते, फार अभ्यास करून घ्यायचे, सिन्सिअर होते. आमचं शिकवण्याची पद्धत वेगळी होती.
तेव्हा हे लॅपटॉप, PPT किंवा पॉवर पॉईंट असं काही नसायचं. खडूनी वगैरे शिकवायचे आणि चांगला रॅपो पण असायचा. म्हणजे आम्हाला फ्रीडम होता वर्गात काही विचारा वगैरे आणि अतिशय स्ट्रिक्ट रिझल्ट लागायचा. आता मेडिकल कॉलेजला पण 80% इझिली मिळतात मार्क्स. आमच्या तेव्हा 60% फर्स्ट क्लास जरी आलं तरी म्हणायचे वा वा हुशार विद्यार्थी आहे. सो हे सगळं अभ्यासक्रम अमुक-तमुक खूप फरक आहे त्याच्यात. तुम्ही डीन झालात, अधिष्ठाता झालात आणि एवढ्या वर्षांचा सगळा अनुभव तुमच्याकडे होता. एका कठोर परिश्रमातनं तुम्ही डॉक्टर झालेलात आणि जेव्हा अशा विद्यार्थ्यांना बघत होता, काय विद्यार्थ्यांसाठीचे काय कठोर निर्णय घ्यावे लागले त्या काळात? बरेचदा घ्यावे लागतात. आता जसं तुम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंट झाले, तर PGचे विद्यार्थी ते ॲब्सेंट असतात, बंक मारतात, घरी जातात, येत नाहीत आणि मग परीक्षेला बसण्याकरता त्यांचे दिवस कमी पडतात. मग चांगला विद्यार्थी पण त्याच्यात भरडला जातो. त्याचे कारणं अनेक असतील, पण एंड रिझल्ट काय की तो ॲब्सेंट होता. करेक्ट. मग असे कडक निर्णय आपल्याला नाईलाजाने घ्यावे लागतात, की तुला ह्या टर्मला परीक्षेला बसता येणार नाही. आणि त्यामुळे त्या बिचाऱ्याचं 6 महिने नुकसान व्हायचं. डॉक्टरला एका बाजूला आपल्याकडे देव म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे अनेकांना मी बघतो, अनेक आता तर रील्स पण यायला लागलेले आहे. हम्म. तुम्ही गायनाकोलॉजीच्याच आहात म्हणून की खूप वर्ष बाळ नाही झालं आणि मग बाळ झालं की डॉक्टरांच्या जाऊन ती म्हातारी सासू पाया पडतीये, हे करतीये. एका बाजूला त्यांना देवत्व दिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर हमले केले जातात. याबद्दल काय वाटतं? देवत्व तर आजही मानतात. देव मानतातच. कारण की जेव्हा एखादा रुग्ण म्हणजे क्रिटिकल असतो, ICU मध्ये असतो, तेव्हा त्याच्या नातेवाईकांची जी मानसिकता असते, की आता हा रुग्ण बाहेर येणार की नाही येणार आहे. आणि अशा वेळेस जर डॉक्टरांना यश आलं आणि तो रुग्ण बाहेर आला चांगला होऊन, तर नॅचरली त्यांना अगदी खूप आनंद होतो. दुसरीकडे आपण ऐकतो की हाणामाऱ्या होतात, डॉक्टरवर हमले होतात. तर त्याचंही कारण दोन्ही बाजूला आहे. एकतर सुरुवातीपासनं डॉक्टर त्या पेशंटला आपल्या डिसिजन मेकिंगमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजे. ओके. जर अर्ध्या तासाने समजा काही क्रिटिकल असेल, त्याचं सर्वसाधारण परिस्थिती बिघडत असेल, आपलं डॉक्टर्स काय करतात, त्या ट्रीटमेंटच्या नादामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलायचं विसरून जातात. कम्युनिकेट करत नाही. कम्युनिकेट होत नाही आणि त्याच्यामुळे तो भडका उडतो. ते त्यांना असं वाटतं आता तर चांगला होता 2 तासापूर्वी, आता असं काय झालं. तर डॉक्टरला वेळ नसतो म्हणून डॉक्टरनी एक आपला काउन्सिलर नावाची एक व्यक्ती तिथे ठेवायला पाहिजे. त्याला पूर्ण ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि ही शुड बी इन कॉन्टॅक्ट विथ द रिलेटिव्स. मग साधारण हे दे ॲक्सेप्ट द मॉर्टॅलिटी, म्हणजे मृत्यू झाला समजा तर ते ॲक्सेप्ट करतात. अदरवाईज मग ॲक्सेप्ट होत नाही आणि त्यांच्या भावनेचा उद्वेग होतो. दुसरीकडे मला रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हे पण सांगायचं असतं, की डॉक्टर जरी देव असला तरी खरा देव वर आहे आणि आपल्या आयुष्याची दोरी ही ठरलेली असते. त्यामुळे नो वन इज परमनंट ऑन दिस अर्थ. तर त्यामुळे अशा वेळेला मृत्यू जर झाला एखाद्याचा आजारामध्ये, हो. तर तो ॲक्सेप्ट करायला पण शिकलं पाहिजे. आणि Correct. प्रत्येक ह्याच्यामध्ये डॉक्टरचा दोष असतो असं नाही. तर हा. ते पण त्यांना कळायला पाहिजे. तुम्ही डीन म्हणून असताना काही कठोर निर्णय घेतले होते असे की जे सगळ्यांना वाटलं होतं अरे बापरे हा एवढा मोठा निर्णय? आता खूप घेतलेत, फारसे काही आठवत नाहीत. पण 1-2 सांगू शकते मी, की आपलं घाटी रुग्णालय जे आहे आणि इव्हन कॅन्सर रुग्णालय, त्याच्या अवतीभोवती खूप अतिक्रमण होते. करेक्ट. म्हणजे आता घाटीला सुद्धा 65 वर्ष पूर्ण झालेत. होय. तर त्या 60 वर्षापासून हळूहळू ते अतिक्रमण इतके वाढले होते, की कितीतरी जागा दुसऱ्यांनी घेतली होती. मग तेव्हा आपल्याकडे कमिशनर एक चांगले होते आपल्या ह्याचे औरंगाबाद कॉर्पोरेशनचे, आणि त्यांच्याकडे अतिक्रमण विभाग असतो. त्यांच्याकडे सारख्या चकरा मारून कागदपत्र काढून आमचे नकाशे देऊन वगैरे ते अतिक्रमण हटवलं. तर ज्या दिवशी ते अतिक्रमण हटवायचं होतं, तर लोक म्हणाले की पोलीस फोर्स ठेवा, अमकं ठेवा, तमकं ठेवा. म्हटलं काहीही होणार नाही. पण कॉर्पोरेशनला जी काळजी घ्यायची त्यांनी ती घेतली आणि मी स्वतः तिथे हजर होते आणि माझ्या सुपरविजन खालीच ते अतिक्रमण हटवल्या गेले. लोकांना कल्पना दिलेली होती आधीच की असं असं आहे, तर कोणीही रेजिस्ट केलं नाही. अतिक्रमण अगदी शांतपणे पार पाडले. ते लोकांना असं वाटत होतं की एक हे स्त्री होऊ आहे शकत नाही. आणि ते काय इतके वर्ष झालं नाही, मॅडम काय करणार आहेत. पण माणसाचं जर मन स्वच्छ असेल आणि तो निर्णय जर योग्य असेल, तर मला असं वाटतं देव सुद्धा आपल्याला मदत करतो. तुम्ही गायनाकोलॉजिस्ट आणि उत्कृष्ट गायनाकोलॉजिस्ट म्हणून तुमची ओळख.
आणि शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये असंख्य पेशंट्स, साधारणतः रोज किती पेशंट्स असतात इथून सुरुवात करूयात? तिथे तर डिलिव्हरी 60, 70, 80 एका दिवसामध्ये. एका दिवसात. हा, कशालाच वेळ मिळत नाही तिथे, असं होतं ते डॉक्टरांना, काम करणाऱ्यांना. एखादा हळवा प्रसंग आठवतो? हळवा प्रसंग असा होता की एक दिवस मला रात्री कॉल आला की एक पेशंट डिलिव्हर झाली आहे आणि अतिरक्तस्राव होतो आहे. बापरे. तर रात्री 12:30ला मी गेले तिथे, तर पाहिलं तर ती पेशंट शॉकमध्ये होती, पल्स पण लागत नव्हती. तिला ऑन द वेच मी सांगितलं होतं की ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करा वगैरे. ती गेल्यातच जमा होती, पण पैलटकरीण होती. आणि तिचे नातेवाईक सगळे मला ऑन द वे भेटत होते, हात पकडत होते, रडत होते. म्हणजे आपलं पण धैर्य तेव्हा थोडंसं पण खचून जातो, पण आपण मनातनं पक्कं राहायला पाहिजे. कारण की जिथे देव नाही तिथे आई असते, जिथे देव नाही तिथे डॉक्टर असतो, असं म्हणतात. मग आपल्यावरती जबाबदारी असते. मग मी अगदी आत गेले, तिचं ब्लड आणलं. खूप कठीणाईने तिच्या ब्लड ग्रुपचं ब्लड मिळालं आणि कठोर निर्णय घ्यावा लागला की पैलटकरीण असून सुद्धा तिचा जीव वाचवायचा असेल तर गर्भाशयाची पिशवी काढणं गरजेचं आहे. आणि म्हणजे पुढचं मूल तिला होणार नाही. नशिबाने पहिलं मूल नॉर्मल होतं. त्यांनी पटकन सही दिली. नातेवाईक पण खूप चांगले होते. ते म्हणाले काही हरकत नाही, आईचा जीव वाचला पाहिजे. आणि मग ते आमची टीम जी कामाला लागली, तर 1 तासामध्ये ते सगळं ऑपरेशन झालं. पेशंटला ब्लड लागलं, पेशंट चांगली झाली आणि ती 8 दिवसांनी घरी गेली. म्हणजे गर्भाशयाची पिशवी नसून सुद्धा ती पेशंट आनंदी होती आणि यंग होती, फर्स्ट टाईम असल्यामुळे. आणि तिचे नातेवाईकांनी सुद्धा अगदी जाताना म्हणजे रडून ते गेलेत की तुम्ही आलात म्हणून ती वाचली. आणि असं अनेकदा आमच्या आयुष्यात होतं. स्पेशली आमचं कसं आहे की प्रसूतीशास्त्र म्हणजे आम्ही 2 पेशंटला ट्रीट करतो. एक तर बाळ असतं आणि एक आई असते आणि दोन्ही हळवे असतात. कारण कुटुंबाकरता तो प्रसंग आयुष्यातला खूप इमोशनल असतो फॉर एनी फॅमिली. जेव्हा एखादं बाळ त्यांच्या घरात येणार असतं, तर त्या 9 महिन्याच्या प्रवासात ती बाई एकटी नसते. तिचा नवरा असतो, सासू सासरे, आई वडील, भाऊ बहीण, अख्खं कुटुंब तिच्या त्या प्रवासात असतं आणि त्या प्रवासाचा शेवट काय होतो ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे आमच्यावर बरीच जबाबदारी असते तेव्हा. तुम्ही जसं म्हणालात की रात्री 12:30 वाजता ते रात्री 3 वाजले मला घरी यायला. करेक्ट. सो ऑन दी टोज डॉक्टरांना राहावं लागतं. म्हणजे रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग असं जे म्हणतात ते त्याच्या बाबतीमध्ये होत असतं. मग अशा वेळेला वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष दिलं जातं? ऑन द टोज असण्यासाठी काही कमी ब्रांचेस आहेत. म्हणजे आमची तर आहेच. डिलिव्हरी कधी होते कधी ती होऊ सांगून शकते. होत नाही. पण काही कूल ब्रांचेस पण आहेत, जसं पॅथॉलॉजी आहे. मग जेव्हा आम्ही PG घेतो तेव्हा मनाशी ठरवून घेतो की मला आता नेमकं कुठली ब्रांच घ्यायची आणि याचे धोके काय आहेत. म्हणजे आमच्याकडे आल्यानंतर विद्यार्थी रडायचे, तर मी म्हटलं बाळा तू तुझ्या चॉईसनी आला, तुला कोणी आमंत्रण दिलं का इथे गायनेकॉलॉजिस्ट व्हायला? नाही मॅडम. मग आता जे आहे ते तुला काम करावं लागेल. तर हे आम्हाला पूर्वकल्पना असते. त्यामुळे आम्ही मानसिकरित्या तसे घडतच असतो विद्यार्थी दशेपासून. तुमचं अख्खं घर जे आहे ते वैद्यकीय क्षेत्रातलं आहे. हो. सो घरी जेवायला टेबलवर बसल्यावर शस्त्रक्रियेच्या गप्पा होतात की बाकीच्या गप्पा होतात? फारशा होत नाहीत. आम्ही इतर गप्पा जास्त करतो. कारण की इथे तरी माझ्या कुटुंबात कमी डॉक्टर्स आहेत. माहेरी 25 डॉक्टर्स आहेत. बापरे. आम्ही 6 भावंड, त्यांचे सगळे स्पाउसेस, त्यांची मुलं, सुना, आता नातवंड पण गेलेत मेडिकलला. तर तिथे मात्र होत असतात चर्चा, कारण क्राऊड मोठा असतो ना. मग प्रत्येकाला काहीतरी शेअर करायचं असतं. बट देन इट ॲड्स टू युअर नॉलेज. सगळेजण बसले की आपापले काही काही अनुभव सांगत असतात. मॅम, एका डॉक्टरनी थेट जाऊन शस्त्रक्रिया करणे ते आता रोबोटिक शस्त्रक्रिया इथपर्यंतचा असा प्रवास वैद्यकीय क्षेत्रातला बदललाय. सो अपडेट होण्यासाठी डॉक्टरांना काय काय करावं लागतं? जसं मला आठवतं की तुम्ही एक फार मोठी गायनाकॉलॉजीचं राष्ट्रीय स्तरावरची एक कॉन्फरन्स घेतली होती. ती कॉन्फरन्स काय होती आणि तशा कॉन्फरन्सेस कॉन्फरन्स तर खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही अपडेटचा विषय काढला म्हणून सांगते. मी 85 साली जॉईन झाले इथे घाटीला. तेव्हा सोनोग्राफी आपल्या अख्ख्या शहरात मशीन नव्हतं. अच्छा, ओके. तर एक होतं डॉक्टर कोडलीगिरींकडे, ते फार बेसिक मशीन होतं. आणि मग दुसरं आमच्या डिपार्टमेंटला मिळालं. बट नोबडी वॉज नोईंग हाऊ टू ड्राईव्ह द कार.
कार येऊन उभी आहे घरात, कोणाला माहिती नाही चालवायची कशी, कोणाची इच्छा पण नाही. पण मग त्यावेळेस मला वाईट वाटायचं की एवढी महागाची मशीन आली आणि आपल्याला अपडेट करायचं आहे. तर मी माझ्या स्वखर्चाने आपल्या उन्हाळी सुट्टी मिळायची आम्हाला, मुंबईला जाऊन त्याचं ट्रेनिंग घेतलं आणि आल्यानंतर सोनोग्राफी मशीन आमच्या इथे सुरू झाली. दॅट वॉज इन 86-87. पण म्हणजे ते डॉक्टरच्या मनात असायला पाहिजे, मला हां, अपडेट अपडेट व्हायचं आहे करायला. हे त्याच्या मनात असायला मनात पाहिजे. असायला पाहिजे आणि शिकण्याची इच्छा पाहिजे. शिकण्याची जी ज्योत असते ना मनातली, ती कधी विझू द्यायची नाही. ती विझली की विझली, मग तुमचा प्रोग्रेस होत नाही. मग सोनोग्राफी झाली, लॅप्रोस्कोपी झाली, इन्फर्टिलिटी झाली. हे नवीन-नवीन जसे प्रगत शास्त्र होत गेले, तसं मी स्वतः आधी जाऊन प्रशिक्षण घ्यायची आणि मग आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवायचो. तर त्यामुळे हे अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. आता रोबोटिक आलेलं आहे, रोबो सर्जरी आहे. अनेक आता काय-काय निघणार आहे, आता डिस्टंट सर्जरी आहेत. म्हणजे अमेरिकेतला सर्जन इंडियातल्या पेशंटवर ऑपरेट करू शकतो. एवढं प्रगत झालेलं आहे. सगळे ऑर्गन ट्रान्सप्लांट्स निघाले. आता आमच्या शास्त्रात बघायचं तर इन युट्रो सर्जरी करतात. म्हणजे त्या फिटसमध्ये, बाळामध्ये काही व्यंग असेल तर तिथे जाऊन ते करेक्ट करून ते बाळ 9 महिने वाढवून त्याला जन्माला घालतात. अरे बापरे. हां, म्हणजे एवढं प्रगत झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी अपडेट ऑफ युअर नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. द हाफ लाईफ ऑफ युअर नॉलेज इज नॉट मोर दॅन 3 इयर्स. म्हणजे आज आम्ही जे शिकतो ते 3 वर्षांनी आउटडेटेड असतं. सो यू हॅव टू कीप युअरसेल्फ अपडेटेड. मग ह्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुम्ही गुगलवर करा, कॉन्फरन्सेस करा, वेबिनार्स ऐका, पुस्तकं वाचा. तर त्यातलाच एक प्रकार आपण जे 2005 मध्ये, तर ते डोक्यात ठेवूनच मी म्हटलं की आपल्या भागामध्ये जोपर्यंत अशा प्रकारची एक भव्य दिव्य परिषद होत नाही नॅशनल लेवलची, तोपर्यंत आपल्या भागातले गायनेकॉलॉजिस्ट, कारण काय आहे की जेव्हा या नॅशनल कॉन्फरन्सेस होतात ते मेट्रोपॉलिटन सिटीज, मुंबई, दिल्ली, बँगलोर, चेन्नई, तर तिथे सर्वसामान्य गायनेकॉलॉजिस्ट पोचूच शकत नाही ड्यू टू मेनी रिझन्स. तर आपल्या इथे जर केली तर नक्कीच आपल्या भागातले लोक येतील आणि काही ना काही फरक होईल. तर ते फार डेअरिंग होतं, कारण की तेव्हा आपल्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, हॉटेल्स नव्हती, मोठे हॉल नव्हते. मग ते सगळं झिरोपासून आम्ही त्याच्यामध्ये, पण त्यामुळे काय झालं की त्या कॉन्फरन्सला एक ओरिजिनॅलिटी होती की नथिंग वॉज रेडीमेड. सगळं आम्ही तयार करत गेलो. MGMच्या प्रांगणात घेतली. त्या काळामध्ये 7,000 डेलिगेट्स आलेत त्याला. आणि ते हे स्टॉल्सवाले जे होते एक्झिबिशन, ते आणखीन 3-4 हजार. नातेवाईक, असं 12 ते 15 हजाराचा क्राऊड मी 5 दिवस मॅनेज केला. त्यांचं 3 वेळेसचं जेवण, ब्रेकफास्ट, लंच, डिनर. तर लोकांनी मला सर्टिफिकेट दिलं की तुम्ही 4 मुलींचं लग्न केलं. नाव यू आर सर्टिफाईड. म्हटलं बरं ठीक आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार असतात. तुम्हालाही एक फार मोठा पुरस्कार मिळालेला आहे, BC रॉय पुरस्कार. काय आहे हा पुरस्कार आणि हा पुरस्कार मोठा का समजला जातो? एक तर हा मोठा याच्यासाठी आहे की हा राष्ट्रीय स्तरावरचा आहे, नॅशनल, आणि इट इज गिवन टू द एमिनंट मेडिकल टीचर्स. वाव. हां, म्हणजे मेडिकल टीचर्सच्या प्रोफेशनमधला हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, जो राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीला दिला जातो. आणि त्याचा दिवस पण ठरलेला आहे वर्षानुवर्ष. 1 जुलै इज रिझर्व्ड फॉर दॅट. म्हणजे राष्ट्रपती भवन रिझर्व असतं त्या 1 जुलैसाठी, त्या पुरस्कारासाठी. तर हा BC रॉय यांच्या नावाने दिला गेलेला आहे. ही वॉज द फर्स्ट इंडियन डॉक्टर टू बिकम अ सर्जन अँड फिजिशियन टुगेदर विदिन 9 months. म्हणजे FRCS आणि MRCP अशी डिग्री त्यांनी घेतली. नंतर ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते बरेच वर्ष. तर त्यांच्या नावाने त्यांनी हा पुरस्कार ठेवला आहे आणि अजूनही तो दिला जातो. तर मराठवाड्यातली मी सगळ्यात पहिली डॉक्टर होते हा पुरस्कार मिळण्यासाठी. त्यामुळे मला खूप सार्थ अभिमान आहे. आणि हा पुरस्कार मला घाटीत काम केल्यामुळे मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार खरं म्हणजे घाटीचा सन्मान आहे. आणि तो एमिनंट मेडिकल Medical teacher. टीचरला दिला जातो असं म्हणतात. तुमच्या हाताखाली खूप सारे विद्यार्थी तयार झाले आहेत. हे सगळे विद्यार्थी अजूनही संपर्कात आहेत हो. आणि आता अपग्रेड होत राहतात ते तुमच्याकडनं. 2012 मध्ये मी आमच्या डिपार्टमेंटमधनं पास आउट झालेले जे विद्यार्थी होते 500, त्यांचं एक आम्ही गेट टुगेदर सारखं ठेवलं होतं, रियुनियन. रियुनियन. आणि त्याला जवळजवळ त्याचं नाव मला आता आठवत नाही, त्या रियुनियनचं चांगलंच दिलं होतं.
आणि 500 विद्यार्थी पास आउट होऊन गेले होते, तर जवळजवळ 200 लोकांनी हाजरी लावली. त्यात काही परदेशातनं पण आले होते आणि 2 दिवस खूप छान आपल्या घाटीलाच केला होता ऑडिटोरियममध्ये. ते तत्कालीन आपले जे मिनिस्टर होते गावित, डॉक्टर गावित, त्यांच्या हस्ते सगळ्यांचा सत्कार केला वगैरे आणि दुसऱ्या दिवशी पिकनिक ठेवलं. अशा प्रकारे आता 2012 नंतर आम्ही आता वाट बघतोय नवीन प्राध्यापक लोकांनी करावं. त्याचं इनिशिएशन करून सांगितलंय, तसं सुरू आहे तयारी. हॉलचा विषय निघाला म्हणून विचारतो की शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचं गॅदरिंग खूप छान असायचं, कारण तिथे तुम्ही जेव्हा सुरुवातीला जॉईन झाला तेव्हा नाटक वगैरे असं ऑर्केस्ट्रा व्हायचे, डॉक्टर्स गायचे, चांगले नाटकात काम करायचे. तुम्ही याच्यापैकी कशात भाग घेतला होता? मग छंद काय मी आहे फक्त तुमचे? उद्घाटन करायला जायची आणि लोकांना उपलब्ध करून द्यायची. सगळ्या गोष्टी. छंद आता पुष्कळ होते, पण आता काही उरले नाही कामाच्या नादामध्ये. म्हणजे मला गार्डनिंग आवडायचं, बागकाम आवडायचं, नंतर रीडिंग तर हॉबी आहेच आहे आणि पर्यटन करायला आवडायचं. तर आता सध्या त्यातलं काही नाही. तुम्ही हॉलचा विषय काढला म्हणून एक सांगते तुम्हाला की आपल्या घाटीमध्ये लेक्चर थिएटर्स नव्हते चांगले, स्टेट ऑफ द आर्ट. तर माझ्या कार्यकाळात आम्ही खूप प्रयत्न केले इकडून तिकडून. तर आम्हाला बजाज ह्या संस्थेनी, म्हणजे कमलनयन बजाज हॉस्पिटल ज्या संस्थेचं आहे, त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं. तर मला इथे मिस्टर त्रिपाठींचं खूप आभार मानायचे आहेत. ते तेव्हा तिथे होते आणि कोविडमध्ये आमची बरीच ओळख झाल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की ह्या मॅडमचं काम बरं आहे, यांना काही हरकत नाही. तर म्हटलं सर अब वो दवाइयाँ मत दो, वो तो क्या 2-3 लाख की है, आप और कुछ दे सकते. तर त्यांनी अगदी आठवड्याभरात त्यांच्या ट्रस्टीजच्या मीटिंगमध्ये आणि 8 कोटी जाहीर केले आणि त्याचा आता हॉल उभा आहे आपल्याकडे, बजाज संकुल म्हणून, बजाज अध्ययन संकुल. तर त्याच्यात 3 लेक्चर हॉल्स बांधल्या गेले आणि आताचे सगळे कार्यक्रम त्या हॉलमध्ये होतात. आता पुन्हा एकदा डीन कडेच जातो. तुम्ही डीन होतात. राजकीय तुम्ही वैद्यकीय मंत्र्यांचं नाव सांगितलं की त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं, हे केलं. राजकीय हस्तक्षेप असतो का हो मॅम? हस्तक्षेप नाही म्हणता येणार आपल्याला. त्यात खूप छोट्या अपेक्षा असतात राजकारणी लोकांच्या, कारण की त्यांचा मतदारसंघ असतो इथे आणि त्या मतदारसंघातले खूप सारे रुग्ण असतात. तर प्रत्येकाला असं वाटतं की मी मंत्र्याच्या खूप जवळचा आहे, तर मला VIP ट्रीटमेंट मिळावी. तेवढाच एक त्रास मला झाला. बाकी फारसा हस्तक्षेप कोणी केला नाही. फोन आले तर त्यांना VIP ट्रीटमेंट VIP म्हणजे आता हजारो रुग्ण असतात घाटीमध्ये, तर त्यांना जरा प्राधान्य देऊन ॲटलिस्ट त्याला ट्रीटमेंट मिळते की नाही एवढं बघायचं. दुसऱ्या दिवशी मला राजकारण्यांची फोन यायची सकाळी, मॅडम तो पेशंट चांगला झाला, तुम्ही सांगितलं. म्हणजे दिस इज समथिंग सॅटिस्फॅक्शन. आणि हस्तक्षेप असा फारसा होत नव्हता, कारण त्याला 2 कारण आहेत. एक तर मी सगळ्यात पहिली स्त्री अधिष्ठाता, त्यामुळे स्त्रियांपासून तसेच लोक 4 दूर असतात. त्याचा मला खूप फायदा झाला आणि विनाकारण कोणी हस्तक्षेप करत नव्हतं. तुम्ही चांगलं काम केलं तर पाठीशी उभं राहतात. चांगलं केलं आणि त्यांना माहिती आहे हस्तक्षेप करून रिझल्ट येणार नाहीत, मग कशाला आपलं हात दाखवून करायचं. छोटी अपेक्षा तुम्ही सांगितली की माझ्या पेशंटकडे लक्ष द्या, ती जर पूर्ण किंवा मग काही त्यांच्या लक्षात यायचं की घाटीला इथे धर्मशाळा नीट नाहीये, इथे रस्त्यांवर रात्री अंधार असतो, त्याचं काहीतरी करा. अशा सुधारणा करण्याकडेच त्यांचा हस्तक्षेप असायचा आणि ते मदत करायचे. आणि मला एक असा फायदा झाला की मी 2017ला इथे आले आणि 2 वर्षातच कोविड झाला. म्हणजे माझा सगळा कार्यकाळ कोविड सांभाळण्यात गेला. सो कोविड वॉज सच अ बिग चॅलेंज की लोकांना हस्तक्षेप काय, आज आपण जिवंत आहोत की नाही, राहणार आहे की नाही, ह्याचकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे दॅट वॉज ऑल्सो इनडायरेक्टली अ प्रोटेक्शन फॉर मी, की कोविडच्या काळामध्ये आपण खूप चांगलं काम केलं मनापासून. आणि ते काम म्हणजे आमच्या सेक्रेटरी लेवलला मुख्यमंत्र्यांपर्यंत पण गेलं की औरंगाबाद डीन असं म्हणायचे मला त्या VC मध्ये. आमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हायच्या आणि काही ना काही क्लिनिशियन असल्यामुळे पेशंटचा टच मला होता. ऑक्सिजन कसा वाढवायचा, ICU कसे उभे करायचे, नवीन औषधं यायचे, ते प्रोक्युअर कसे करायचे. म्हणजे त्या औषधांची इंजेक्शनच्या सुद्धा चोऱ्या व्हायच्या. म्हणजे ते येताच ह्या हॉस्पिटलने 50 इंजेक्शन नेले, त्या हॉस्पिटलने दिले. त्या रेसमध्ये पण आम्ही मागे पडलो नाही, कारण की आपले जे ब्युरोक्रॅट्स होते औरंगाबादचे, मी नावं नाही घेणार, ते खूप चांगले होते. त्यांनी खूप मदत केली. म्हणजे अर्ध ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनीच केलं त्या काळात.
क्या बात. आणि फक्त एक डॉक्टर म्हणून माझं ते ओपिनियन घ्यायचे आणि खूप म्हणजे मी त्यांना डॉक्टरकी शिकवली, त्यांनी मला ॲडमिनिस्ट्रेशन शिकवलं. क्या बात है. वा. अशा ह्याच्यात ते आमची गाडी खूप चांगली चालली. राजकीय परिवारातनं आलेला आहात, वारसा आहे, तुम्हालाही अनेकदा विचारणा झालेली आहे राजकारणात या म्हणून. काही इच्छा आहे राजकारणात येण्याची वगैरे? आत्ताच्या काळात तर नाहीच. अजिबातच नाही. नाही, अजिबात नाही. आपल्याला सोशल वर्क आणि आता शांत जीवन जगायचंय. पण जर समजा महाराष्ट्र शासनाने किंवा असं विचारलं की मॅम तुम्ही आमच्याकडे वैद्यकीय सल्लागार, ज्येष्ठ वैद्यकीय ते सल्लागार मी म्हणून काम बरेचदा केलेलं आहे. केलेलं आहे. म्हणजे आपला MTP ऍक्ट जो आहे हो, अमेंडमेंट, हो. त्याच्यात मला डॉक्टर कराडांनी बरंच काम दिलं होतं. पण माझं नाव कुठे नाही आणि मला नकोही आहे ते. तर असे अनेक उदाहरणं आहेत की जिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक्सपर्ट कमिटीचे ओपिनियन्स घेतात आणि ते खूप कॉन्फिडेन्शियल असतात. ओके. हां, तर त्यांच्याकडे नंतर MPSCचे एक्झाम्स असतात तुमचे, त्याच्यातल्या पुष्कळ कॉन्फिडेन्शियल गोष्टी मी केलेल्या आहेत. म्हणजे काय आणि सगळ्यात महत्त्वाचं काम मी आपल्या MUHS नाशिकला केलं आहे. आरोग्य विज्ञान आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये, की तिथे मी मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर होते, Yes. गव्हर्नर्स नॉमिनी आणि व्हाईस चान्सलरसाठी पण शॉर्टलिस्ट झाले होते. म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी जेवढं काम करता आलं, म्हणजे ते शैक्षणिक असो, रिसर्च असो, विद्यार्थी असो, क्लिनिकल ऑपरेशन्स असो, अपडेट असो, त्याच्यात मी प्रावीण्य मिळवलं. मला त्याच्यातच खूप समाधान आहे. आणि परत नव्याने राजकारणात जाऊन आपण काय वेगळं करू शकतो. शेवटचे 2-3च प्रश्न आहेत. आता तुम्ही एका खाजगी महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये तुम्ही डीन म्हणूनच हो. कार्यरत आहात. काय फरक जाणवतो यात शासकीय आणि खाजगी मधला? नाही, खूप फरक आहे. शासकीय यंत्रणेमध्ये काय असतं की तसा डीन हा बॉस असतो तिथला, पूर्ण मेडिकल कॉलेज, आणि त्याच्या निर्णयाला सहसा विरोध होत नाही तुम्ही जर स्ट्रीमलाईनमधनं गेले व्यवस्थित. आणि फंडिंग खूप छान असतं आपल्या गव्हर्नमेंट याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही खूप सुधारणा करू शकता. म्हणजे आता अनेक सुधारणा केल्या. साधं गेट नव्हतं आपल्याला, कंपाऊंड वॉल नव्हती. नंतर काही वॉर्ड्सचं आपण नूतनीकरण केलं, लेबर रूमचं केलं. नंतर आपण ते हे एक केलं, कांगारू मदर युनिट तयार केलं. अनेक विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्स नव्हते, ते चालू केले. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अनेक मशिनरीज आपण उभारल्या. तर हे सगळं एक खूप छान वाटायचं. म्हणजे भव्य दिव्य काम होतं. त्या मानाने प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा जरा कारभार छोटा असतो आपल्या रिजनल मेडिकल कॉलेजपेक्षा. पण तिथे सुद्धा चॅलेंजेस वेगळे असतात. आणि सध्या मी जिथे कार्यरत आहे CSMSS मेडिकलला, तिथे पण मला भरपूर फ्री हँड आहे. त्यामुळे आय एम हॅपी. तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहात, त्याच्यामुळे नवीन विद्यार्थी जे आता नीटची एक्झाम देतील किंवा देण्याची इच्छा आहे, डॉक्टर होण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला देणार? खरं म्हणजे आता मेडिकल प्रोफेशन हे खूप 360 डिग्रीमध्ये चेंज झालेलं आहे. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी नीटची परीक्षा देतो किंवा त्याला इच्छा असते, तर सगळ्यात पहिले मी आईवडिलांचं काउन्सेलिंग करेल. विद्यार्थ्याला काही कळत नसतं 12वीत, आणि तुम्ही बळजबरीने आईवडील डॉक्टर आहे म्हणून मुलांनी डॉक्टर व्हावं, हा मुद्दा तर डोक्यातनं काढूनच टाकायला पाहिजे. त्याचं त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याची ॲप्टिट्यूड काय, ॲटिट्यूड काय, ते सगळं बघून त्याला कोर्स दिला गेला पाहिजे. आणि विद्यार्थी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतात, तेव्हा आमच्याकडे आता NMCने नवीन विषय चालू केला, एथिक्स. तर हे एथिकल बॅकग्राऊंड आणि लीगल हे 2 नवीन विषय सुरू झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरपासूनच हे सगळे विषय शिकवल्या जातात. तर एथिकल प्रॅक्टिस करावी एवढंच मी विद्यार्थ्यांना सांगू शकते. कारण की शेवटी देव चांगल्याला चांगलं बक्षीस देतो, पण वेळ लागतो त्याला. पण मग असं अनएथिकल किंवा हे करून पैसा मिळवून तो फारसा काळ टिकत नाही. तुम्ही एथिक्स बद्दल बोललात, एथिकल गोष्टींबद्दल बोललात. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतो की अनएथिकल काही कामं वैद्यकीय क्षेत्रात चाललेले दिसतात. अवैध गर्भपाताची केंद्र कुठेतरी फ्लॅटमध्ये वगैरे असं उभारतात. याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. काय शासनाने मला असं करायला वाटतं पाहिजे? आजच्या ह्याच्यात मी ह्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. ओके. कारण की ते खूप निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यात आणि डीप रूटेड आहे. एवढं सोपं नाही आहे ते. तुमच्यासारखी शिक्षिका
पुढच्या येणाऱ्या पिढीलाही लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत राहो ही प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.